कमल पगारे किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला अंड्याची रेसिपी दाखवतोय तुम्हाला। भाजी खूपच छान आहे। प्लीज पण सबस्क्राइब नसन केलेलं कोणी तर पटकन करा, प्लीज सबस्क्राइब करा। चला आता 3 अंडे घेतलेले आहेत, एक कांदा, एक टमाटा घेतलाय, थोडेसे गरम मसाले घेतलेले। गरम मसाल्यामध्ये आहे 2 लवंगा, काळी मिरी 2-4, थोडंसं दालचिनीचा तुकडा, धने थोडेसे आणि इलायची आहे, हे भाजून घ्यायचं आहे। आणि एक टमाटा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडासा लसूण टाकायचा, अद्रक टाकायचे, 2 मिरच्या आणि अद्रक हे आपलं कोथिंबीर टाकायची थोडीशी। आणि हे गरम मसाले भाजून घेतलेले हे टाकून मस्त ते काजू भाजून घेतलेले ते पण टाकायचे, मस्तपैकी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता कढई ठेवली, तेल पण गरम झालेलं आहे, थोडंसं जिरं टाकलं, त्याच्यामध्ये कांदा टाकला, कांदा बारीक कापून टाकायचा आहे, मिक्सरला बारीक नाही करायचा ना तर भाजी गोडगोड होते। कढीपत्ता टाकला, थोडंसं मीठ टाकून मस्तपैकी लाल होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर टाकायचं आहे घरचं लाल तिखट आणि थोडासा गोडा मसाला आहे तो पण टाकायचा आहे आणि वाटण टाकून द्यायचं। हळद टाकली आहे पण तुम्हाला दाखवल्या नाही गेलेली आहे। चला आता हे मस्तपैकी फ्राय करून घेऊया। फ्राय करून झाल्याच्या नंतर तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करूया। त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी मलाई टाकायची, फ्रेश मलाई, हे छोटे 2 चमच्याच्या अंदाजाने आहे मलाई। अजून पुन्हा 1 चमचा, असं 3 चमचे टाकले आहे पोहे खायच्या चमच्याच्या अंदाजाने। आणि ते पण मस्तपैकी मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, 5 मिनिटासाठी छान फ्राय करायचं आहे। त्याच्यानंतर टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं मिक्सरच्या भांड्यातलंच, थोडी कस्तुरी मेथी टाकायची आहे। आणि कस्तुरी मेथी टाकून झाल्याच्या नंतर एक उकळी काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर गॅस बारीक करून आणि अंडे फोडून वाटीमध्ये अलगद टाकून द्यायचे आहेत। आणि याला हलवायचं नाही आहे, झाकण ठेवून द्यायचं आहे बारीक गॅस करून। आणि झाकण ठेवूनच चांगलं शिजून घ्यायचं आहे मस्तपैकी। या हपरा अंड्याचं सारखं झालेलं आहे, हपरा अंडा मसाला खूपच छान झालेला आहे बघा, एक नंबर। तुम्ही नक्की करून बघा आणि प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आवडली का रेसिपी।